हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहात. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे एक बटाटा घेतला आहे, एक टमाटा घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ह्या 4 मिरच्या घेतल्यात फक्त मी हिरव्या. त्यानंतर इथे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे छोटा, कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश चांगली थोडीशी, आणि चिंच घेतली बघा मी पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली. तर हे आपल्याला हे एक बटाटा, 2 कांदे आणि टमाटा ह्याच्यापासून एवढी छान रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने केली पण नसेल मैत्रिणींनो, तर आपल्याला ह्या 4 मिरच्या काय करायच्यात, अशा मध्ये कट करून आपल्याला लांब लांबच ह्या चिरून घ्यायच्यात, बारीक करायच्या नाही. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही आणि तेवढीच टेस्टी आणि चविष्ट आहे ही रेसिपी. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते, आणि त्याच पद्धतीने तुम्ही पण करून बघा, खूप छान होती. तर असो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. माझे व्हिडिओ तुम्ही पाहताय, मला खूप आनंद पण वाटतोय आणि कमेंट पण छान छान करताय तुम्ही. तुमच्या कमेंट वाचून पण मला खूप छान वाटतंय. तर असो, मिरच्या आपल्या बघा ह्या 4 पण चिरून झालेल्या आहेत. त्यानंतर मी कोथिंबीर इथे चिरून घेते, बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची. तर छान अशी कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला आता बघा काय करायचे, हे 2 कांदे घेतलेले मी. तर हे कांदे कसे कापायचे ते पण मी तुम्हाला सांगते. आपल्याला बारीक कांदे बिलकुल पण कापायचे नाही. कांदा मी तुम्हाला कापून दाखवते बघा कशा पद्धतीने आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. खूप वेगळी पद्धत आहे जरा थोडीशी, पण ही रेसिपी खूप छान होती मैत्रिणींनो आणि झटपट होती. आपल्याला वाटण पण वाटायचं नाही आहे. बिना वाटणचंच मी ही रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा. ही तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता. अशी ही रेसिपी आहे बिना वाटणाची. तर कांद्याची बघा मी सर्व साल काढून घेतलेली आहे आणि कांदा जर काळा जर असला तर काजळी असली तर कांदा स्वच्छ धुवून घ्या. आता माझा कांदा काजळी वगैरे काहीच नव्हती त्याच्यामुळे मी धुवून नाही घेतला. पाहू शकता इथे मी 3 भाग केलेत आणि मध्ये फक्त एक कट मारून घेतलेला आहे. आपल्याला ह्यो मोठा मोठा कांदा ह्यो कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. दिसायला पण ही भाजी मैत्रिणींनो खूप छान दिसते आणि खायला पण चविष्ट लागते. एकदा जर तुम्ही अशी भाजी केली ना, तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी करणार 100% गॅरंटी. तर हे कांद्याच्या आपल्याला अशा पाकळ्या ह्या सर्व काढून घ्यायच्यात बघा, अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्यात. सर्व कांद्याच्या पाकळ्या मी मोकळ्या करून घेते, मग तुम्हाला दाखवते. पाहू शकता. तर आपल्याला आता ही मीडियम साईजची मी 2 टमाटा घेतलेला, तो मी पण कसा कापायचा आहे आपल्याला, जसा कांदा आपण कापलाय त्याच पद्धतीने आपल्याला टमाटा पण कापून घ्यायचा आहे. त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात टमाट्याच्या. बारीक नाही चिरायचा, मोठा मोठाच आपल्याला टमाटा पण चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही जर ही रेसिपी नसेल केली ना तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या, खूप छान आहे. ते एक बटाटा घेतलेला आहे. आता बटाट्याची मी साल पण काढून घेतलेली आहे पाहू शकता, आणि स्वच्छ बटाटा असा धुवून घेतलेला आहे पाण्यामध्ये. तर आपल्याला हा बटाटा पण मोठा मोठाच कापून घ्यायचा आहे, बारीक नाही कापायचा. पाहू शकता अशा पद्धतीने अशा फोडी करून घेतल्यात मी, मोठी मोठी साईज. बटाटा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे बघा.
आता गॅस वळायचा आहे आपल्याला. इथे गॅस पेटून घेते मी आणि कढई ठेवून घेते. कढई गरम झाली की आपले तेल टाकून घ्यायचे. पाहू शकता एक पळी मी तेल टाकून घेतलेले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचंय. लसूण तेलावर चांगला परतून घ्यायचंय अशा पद्धतीने. लसूण थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे मी कांदे घेतले होते 2, ते टाकून द्यायचेत आपल्याला. सॉरी, कांदा नाही, पहिली बटाटा परतून घ्यायचा आहे बघा. हा बटाटा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते बटाटा परतल्याच्या नंतर. आणि 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे आणि मध्ये मध्ये बटाटा वर खाली करून घ्यायचे आपल्याला. लसूण आणि जिरं चारक ह्या बटाट्यामध्ये उतरला जातो. परत झाकण ठेवायचं 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खुलून परत बटाटा वर खाली करायचा आहे. पाहू शकता ते छान असा बटाटा आपला परतला गेलेला आहे. काढून घ्यायचा आहे आता हे बटाटा. पाहू शकता बटाटा काढून घेतलाय मी. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ते 4 मिरच्या घेतल्या होत्या मी कापून, त्या टाकून द्यायच्यात आणि मिरच्या चांगल्या तेलावर परतून घ्यायच्यात बघा. मिरच्या थोड्या परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे कांदा टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता कांद्याच्या अशा मस्त पाकळ्या आपण करून घेतलेल्या आहेत. कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त एकदम लाल होस्तोवर परतायचं नाही मैत्रिणींनो, मीडियमच ठेवायचं त्याला. जरा झाकण ठेवून घेऊया अर्धा मिनिट. अर्धा मिनिटाच्या नंतर परत झाकण खुलून आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा टमाटा घेतलेला मी 1 चिरून, तो टाकून देऊया. आणि टमाटा पण चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत आपल्याला. आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला 1 अर्धा मिनिट. झाकण खोलून परत कांदा आणि टमाटा हलवून घ्यायचे आणि अद्रक किसून घेतलेलं पाहू शकता. अद्रक टाकून घ्यायचे. अद्रकने कसं भाजीला छान टेस्ट येते आणि शरीरासाठी पण अद्रक चांगलं असतं मैत्रिणींनो. तुम्ही पण भाज्यांमध्ये अद्रक टाकू शकता थोडं थोडं. ते 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची. पाहू शकता छोटा चमचा आहे. पाहू शकता मैत्रिणींनो कांदा आणि टमाटा मी जास्त काही परतला नाही, थोडाच परतून घेतलेला आहे मऊ होस्तोवर फक्त. मसाले टाकून घेतले. तिथे धना पावडर 1 चमचा मी टाकलेला आहे आणि पावभाजी मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे. दुसरे काही मसाले मी टाकले नाही. तर हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचे बघा. चवीनुसार मीठ टाकून घेतले. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घेतले आणि चिंचेचं पाणी हे टाकून दिलेले आहे. ह्या चिंचेच्या पाण्याने खूप भाजीला मस्त अशी टेस्ट येते, आंबट तिखट अशी मस्त. तर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर तो बटाटा आपण परतून घेतलेला तो बटाटा टाकून दिलाय आणि बटाटा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे याच्यासोबत.
मैत्रिणींनो, एवढी टेस्टी ही भाजी होती ना, तुम्ही एकदा खरंच करून बघा. मस्त होती. कोथिंबीर टाकून घेतली थोडी मी. आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना शिजायपुरतं, जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता मीडियम गॅसवरच झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची भाजीची. छान उकळी आली पाहिजे. तर पाहू शकता मस्त अशी उकळी पण आलेली आहे आणि भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे. पाहू शकता बटाटा पण आपला मस्त शिजलेला आहे. तर 1 मिनिट परत झाकण ठेवायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपल्याला भाजी चेक करायची. मस्त अशी तरी पण आपली मस्त सुटलेली आहे, पाहू शकता. आता 1 चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकूया वरून. मस्त अशी 1 बटाटा, 2 कांद्याची, 1 टमाट्याची अशी भाजी आपली झालेली आहे. एवढी टेस्टी होती. चिंच टाकून ही भाजी खूप मस्त लागते मैत्रिणींनो. भातासोबत तर खूपच छान लागते. तर तुम्ही एकदा हे अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक एक झालंच पाहिजे ना आपलं. तर झाकण ठेवायचं 1 मिनिट आपल्याला, कारण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. तर मस्त ही भाजी आपली मस्त चटपटीत ही झालेली आहे. तर ही भाजी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे का ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की ताई मला ही रेसिपी आवडली आणि तुम्ही कधी करणार ते पण मला सांगा. तर अशा पद्धतीने ही रेसिपी माझी झालेली आहे. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.